श्री स्वामी समर्थ. चलाच माझ्या मैत्रिणींनो, आज मला भावाचा उपास आहे. त्याच्यासाठी आपण शाबूची खीर बनवत आहे. तर चला जात आपण 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण इथं काजू बदामची पेस्ट केली ती तळायला टाकून देऊया. आपण ही शाबूची खीर करत आहोत उपासासाठी. आता आपण शाबू टाकून घेतलेला आहे. आता इथं हलवून घेऊया. आपण इथं कमी गॅस केलेला आहे. आता आपण पाणी घालून घेऊया शिजायला. हो का, आता आपण एवढं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याला पाण्यामध्ये शिजवायचं आहे आणि नंतरच्याला आपण साखर टाकायची. का तर आधी साखर टाकली तर ती शिजायला थोडं म्हणजे शिजतच नाही, ती गोडपणा असते ना, त्याच्यामुळे लवकर शिजत नाही. म्हणून आधी आपण पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतर साखर आणि दूध टाकून घ्यायचं. तर आता आपण ह्याला शिजवूया 10 मिनटं. तर बघा इथं आता आपण पापड्या घेतलेल्या आहेत तळण्यासाठी. इथं चिप्स घेतलेले आहेत आणि हो का इकडं तेल ठेवलेलं आहे. तर आता आपण तळून घेऊया. बघा एवढ्या आपण पापड्या तळून घेतलेल्या आहेत. बघा आपली अशी खीर मस्त शिजायला लागलेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण भावाच्या उपासाला अशीच खीर बनवून खातात का शाबू बनवतात कमेंट करून सांगा. बघा आता मस्त असे फुटलेले आहेत शाबू. तर आता आपण साखर टाकून घेऊया आणि दूध टाकूया. बघा आता आपण साखर एवढी घेतलेली आहे, 1 कपच्या जरा कमी आहे. तर तुम्ही तुमच्या गोडानुसार करू शकतात. बघा साखर टाकून घेऊया आणि आता आपण दूध टाकू. बघा आता आपण ह्या कपाने आपण 1.5 कप दूध टाकून घेणार आहे. हो का, अजून 1 कपच्या जरा थोडं कमी घेतले. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकताय, तुमच्यावर आहे. तर हो का, आता मस्त अशी ह्याच्यात शिजवून घेऊया. आता साखरून दूध टाकले तर अजून आपण 5 मिनटं ह्याला झाकून थोडं शिजवूया. आता उकळी फुटण. आणि भावाचा उपास कसं उद्या सकाळीच सोडतात ना, म्हणजे 1.5 दिवसाचा भावाचा उपास पडते आमच्या इकडं. तर उद्या नागोबाची पूजा मांडल्याच्या नंतरच आम्ही दिंड्याचा निवद दाखवून उपास सोडतो. तर तुमच्या इकडं कसं सोडतात ते कमेंटमध्ये सांगा. हो का, कसे अशी आपली शाबूची खीर मस्त शिजायला लागलेली आहे. आणि उपासाला भगर चालत नाही ना, श्रावण महिन्यात पण नाही चालत सोमवारला, आणि भावाच्या उपासाला पण भगर आमच्या इकडं चालत नाही. आता तुमच्या इकडं काय सांगता येत नाही मला, काय म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की आमच्या इकडं चालते किंवा न चालते. आमच्या इकडं तर नाही चालत. बघा आता आपली मस्त शिजलेले आहे. हो का, आणि अशीच पातळ ठेवायची, लय घट पण नाही लय पातळ पण नाही. का परत थंड झाल्यावर ही आळते ना, मग घट्ट होते. त्याच्यामुळे हो का अशी मिडियम ठेवायची मस्त. चला आता घेऊया फराळ करायला. चला माझ्या मैत्रिणींनो, या फराळ करायला. आणि तुम्हाला माझी शाबूची खीर कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो पण करा.